कोणाला पॅक मारत आहे का? पॅक आला गरम कॅमेरावाला डीजे वाला गरम पॅक या. लिहून ठेव लिहून ठेव लिहून ठेव. हॅलो. तर बोलूयात पुन्हा एकदा. आता मात्र आपण बघतोय क्रिकेटचे दर्दी आणि त्यांनीच खऱ्या अर्थाने इथे केली ती गर्दी आणि या गर्दीचं स्वागत करूया. सुपर 5 मध्ये पोहोचण्यासाठी कोणता संघ आता मात्र सज्ज होईल त्यासाठी चालू असलेली ही झुंज, चालू असलेला हा संघर्ष. एका बाजूला i11 कोण तर दुसऱ्या बाजूला पिरकोन 11 पिरकोन अशी झुंज पाहायला मिळते. 777 किंगमेकर भूषण शेठ पाटील, त्यानंतर संदेश शेठ मात्रे या दोन्ही, त्यानंतर सनी गाताडे या तिघही मान्यवरांकडून कोण संघासाठी शुभेच्छा आल्यात. तर वळूया त्या ठिकाणी आपण बघतोय पहिला चेंडू गेला तो निर्धाव. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू, परंतु तितकंच चांगलं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. यश त्यांच्यावर फेक करण्याचा प्रयत्न केला होता, विकेट मिळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी आपण बघतोय. अनिकेत मात्रे, त्यानंतर अक्षय गातारे आणि गोलंदाज सूरज मोकल. सूरज मोकल यावेळेस मात्र अनिकेत मात्रेनं मारलेला हा चेंडू जीवनदान मिळतंय. चेंडू मात्र जाईल सीमा पार, चौकार. तर बघतोय आपण या ठिकाणी जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं या ठिकाणी स्वागत करूया. मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतंय शेवटचा सामना चालू आहे तरी आमचे सरपंच आत्माराम पाटील, त्यानंतर माजी सरपंच दीपकदादा पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु यावेळेस पाहायला मिळत आहे कार्पेट पद्धतीने खेळलेला फटका अलॉंग द कार्पेट येतोय सरळ लॉंगॉनच्या रिजन मध्ये, चौकार. इथे मात्र पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर नटराज स्टाईल न मारलेला हा षटकार जातोय, जबरदस्त स्ट्रोक्स. जबरदस्त पद्धतीने या ठिकाणी इनिंगला आगाज केलाय आपण बघतोय. काय जबरदस्त या ठिकाणी अनिकेत मात्रे अतिशय फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू आणि आपल्या फॉर्मला या ठिकाणी जबरदस्त पद्धतीने टिकवण्याचं काम देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. काय जबरदस्त तुफानी सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपण बघितलं होतं 2 चौकार, त्यानंतर आलेला हा षटकार. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय तो मिडविकेटच्या रिजन मध्ये, मिळते ती सिंगल आणि या सिंगलला आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्यात तब्बल 15 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. पहिलं षटक संपन्न झालं. 3 षटकांचा हा खेळ. भारतीय जनता पार्टी नारपुली यांच्या वतीनं सरपंच, उपसरपंच आणि सदस्य चषक 2024 आपल्याला पाहायला मिळतंय. मंचावर उपस्थित आपण बघतोय शेवटची मॅच या ठिकाणी मंचावर चालू आहे, परंतु या मैदानावर चालू आहे, परंतु आपण बघतोय आमचे सरपंच आत्माराम पाटील, त्यानंतर माजी सरपंच दीपकदादा पाटील
अजूनही या मंचावर उपस्थित आहेत त्यांना माहिती आहे प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष आहे. प्रत्येक सामना या ठिकाणी अतिशय जबरदस्त आणि व्यवस्थित पार पाडला पाहिजे याची संपूर्ण काळजी हे दोनही मान्यवर घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतायत. आणि आपण बघतोय पहिलं षटक फेकलं होतं गोलंदाज सूरज मोकलनं आणि पहिल्या षटकामध्ये धाबा खर्ची केल्या. त्या 15 पहिले 2 चेंडू काय जबरदस्त फेकले होते, परंतु नंतर या ठिकाणी 2 चौकार 1 षटकार आणि 1 सिंगल तब्बल 15 धाबा खर्ची केल्या. त्या उर्वरित 4 चेंडूंच्या मागे त्या वसूल केल्या मी म्हणेन अनिकेत मात्रेनं. परंतु तोच अनिकेत मात्रे पुन्हा एकदा ऑन द स्ट्राईक पाहायला मिळेल. यावेळेस मात्र गोलंदाज बदली करण्यात येतोय. दुसऱ्या षटकासाठी पाचारण करण्यात येतोय ते विशाल गावण. विशाल गावण जबरदस्त फटका. यावेळेस मात्र आपण बघतोय चेंडू येईल सरळ गरंगळत लॉंगॉनच्या रिजन मध्ये. दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न आणि काय जबरदस्त या ठिकाणी धाव पाहायला मिळते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. अनिकेत मात्रे अक्षय गातारे या जोडीमध्ये जबरदस्त ताळमेळ पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं थोडीशी चूक झाली होती त्या क्षेत्ररक्षकाकडून आणि त्या चुकीचा फायदा लगेचच उचलला. जबरदस्त या ठिकाणी आपण बघतोय 17 धावा. 17 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू बॅटची कडा घेऊन जातो. आता मात्र फलंदाजाला बाधून तंबूत परतावं लागेल. आघाडीचा फलंदाज अनिकेत मात्र बाद. तंबूत परतलाय. एक जीवनदान नक्कीच मिळालं होतं, परंतु त्यानंतर त्याने हल्ला चढवला होता आणि त्या हल्ल्याला कुठेतरी शांत करणं गरजेचं होतं. या इराद्यानं मात्र आपण पाहिलं यावेळेस मात्र चूक केली गेली नाही ती पिरकोन संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून आणि मिळाली एक मोठी विकेट. एक मोठा झटका, एक मोठा धक्का मिळतोय तो कोण संघाला. आणि धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 17. पहिला गडी बाद झाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय साहिल मात्रे. साहिल मात्रे साहिल मात्रे या ठिकाणी आपण बघतो नवीन फलंदाज ऑन द स्ट्राईक आपल्याला बघायला मिळेल. अक्षय गातारे तो देखील चांगला फलंदाज, परंतु साहिलला या ठिकाणी बढती देण्यात आलेली आहे. आपण पाहतोय साहिल यावेळेस आपल्याला बघू शकाल ऑन द स्ट्राईक नवीन फलंदाजाच्या स्वरूपानं. गोलंदाज विशाल गावण. जबरदस्त या ठिकाणी चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. सर्व क्षेत्ररक्षक गोलंदाज अपील करत होते, परंतु थोडासा विश्वास कमी दिसला तो पंचांना. आणि इथे मात्र तर नक्कीच या ठिकाणी ब्लॉक मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. बॅटकट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी हा फटका खेळला होता बॅटच्या साह्यानं आणि मिळते ती सिंगल. एका सिंगलने आपण बघतोय साहिल मात्रेनं या ठिकाणी स्वतःचं खातं ओपन केलं. धावफलकावर धाबा ते 18 धाबा धावफलकावर. जबरदस्त प्रहार या ठिकाणी आपण बघतोय. चेंडूला फेकून दिलाय सरळ लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. तिथे मात्र मिळतायत 2 धाबा त्या अक्षय गातारेला. जबरदस्त इनिंगला आकार दिला होता मागच्या सामन्यात. 1 धाव शॉट नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. आणि इथे मात्र आपण पाहिलं होतं फटका तर सुरेख खेळला होता, परंतु धाव तुम्ही क्रीज मध्ये कंप्लीट करणं गरजेचं होतं. इथे मात्र पंचांचं लक्ष आपण बघतोय जबरदस्त पद्धतीने पाहायला मिळतं. आणि इथे मिळतीये फक्त सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलकावर धाबा 19 धाबा धावफलकर पाहायला मिळत आहेत.
19 धावा धावफलकावर आता मात्र पाहतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्पा टाकण्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू गेला ब्लॉक हॉल मध्ये. पुन्हा एकदा चूक केली की नाही यावेळेस कळेल, परंतु इथे मात्र पळतोय आपण. पंचांनी बोट उंचावलंय. विकेट मिळतीये. अक्षय गातारेला परतावं लागेल. डीजे जबरदस्त या ठिकाणी आता मात्र कमबॅक करण्यात आलाय. मी म्हणेन पिरकोन 11 संघाच्या या बाजूनं, कारण आपण पाहिले असेल सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये जिथे 15 धाबा आल्या होत्या त्यानंतर अनिकेत मात्रेला बाद करणं, 7-7 धाबा संख्येवर अंकुश लावणं हे महत्वाचं या ठिकाणी काम होतं आणि ते महत्वाचं काम मी म्हणेन विशाल गावण या गोलंदाजानं केलंय. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती पिरकोन संघाच्या या गोलंदाजाची. परंतु बघूयात नवीन फलंदाज अक्षय मात्रे तितकाच घातक तितकाच स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो तो अक्षय. इथे मात्र पाहतोय आपण अक्षयनं मारलेला हा चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं. चेंडू बॅटची इनर एज घेऊन गेलाय आणि एक धाव मिळते ती अक्षयला. अक्षयने स्वतःचं खातं ओपन केलं या सिंगलनं आणि धावफलकावर धाबा जमा झाल्या. त्या तब्बल 21 धावा. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 2 षटकांच्या अंती आपण पाहिलं होतं सूरज मोकलनं पहिल्या षटकामध्ये धावा खर्ची केल्या 15. दुसरं षटक फेकलं विशाल गावणनं. त्यानं मात्र कमबॅक करून दिले आपल्या पिरकोन संघाला. धावा खर्ची केल्या त्या 6. आता मात्र या ठिकाणी कोण संघाची ही जोडी अक्षय म्हात्रे नक्कीच कोण ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय अक्षय घरत यांच्याकडून लगातार जर का 2 षटकार लगावले तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. अक्षय घरत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कोण त्यांच्या वतीनं लगातार 2 षटकारांसाठी पारितोषिक लावण्यात आलेला आहे तब्बल 1000 रुपयांचा. परंतु बघूयात या ठिकाणी गरज मी म्हणेन धाबांची. या एकेरी धाब्यानं आपण बघतोय 22 धाबा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. यावेळेस मात्र चेंडू जाईल लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाकडे. यावेळेस मात्र त्याने चूक केली नाहीये. सरळ फेक केली ती गोलंदाजाच्या हातामध्ये, कारण त्याच ठिकाणी डेंजर एंड होता आणि मिळते ती सिंगल. सिंगलला आपण बघतोय 23 धाबा धावफलकावर अंकित झाल्यात. बघूयात शेवटची अजूनही 4 चेंडू शिल्लक. एखाद मोठा स्ट्रोक जर आला तर नक्कीच या ठिकाणी हा चेंडू मात्र जातोय. खरंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय तो चौकार. क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. कधी गोलंदाज हवी होते, कधी फलंदाज आपलं वर्चस्व दाखवते आणि अशाच पद्धतीने एक जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. घरबसल्या जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. इथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंगऑफच्या मधोमध मारलेला हा चेंडू. तिथे मिळतीये ती सिंगल. असं वाटलं होतं हा चेंडू कदाचित स्वैर सोडला जाईल की काय, कारण साहिल मात्र त्याच तयारीत होता. परंतु मिळते ती या ठिकाणी सिंगल आणि सिंगलने जाऊन संघ पोहोचलाय कोण तो 28 या आकड्यावरती. यावेळेस मात्र साहिलने मारलेला हा चेंडू जाईल सरळ लांबच लांब आलेला दिलासा देणारा षटकार. जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळतंय पुन्हा एकदा
आणि बघा रे फटाके कुठं पण विनंती असेल फटाकेवाल्यांना की लक्ष देऊन फटाके वाजवा, कारण साईडला आपलं जनरेटर आहे. नक्कीच आमचे फटाकेवाले आनंदात असतात, त्यांना माहिती आहे. फटाके बरोबर काळजीपूर्वक वाजवतात, ते त्यांचा आनंद ते त्यांच्या पद्धतीने घेतात. परंतु या ठिकाणी आपण बघतोय फलंदाजाला बाद होऊन तंबूत परतावं लागेल. तर 34 बरोबर 34 धाबा धावफलकावर जमा झाल्या. जिंकण्यासाठी तब्बल 35 धाबांचं आव्हान ठेवलंय ते I11 कोण संघानं पिरकोन 11 पिरकोन संघासमोर. बघूयात एक काटेभरी टक्कर नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. शेवटची लढत सुपर 5 मध्ये कोणता संघ आपला प्रवेश निश्चित करेल, कारण आपण पाहिलं होतं पहिल्या दिवशी भूमी 11 मांडा संघानं आपलं स्थान पक्क केलं होतं सुपर 5 मध्ये. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं होतं राधेय एंटरप्राइजेस चिर्ले संघानं दुसऱ्या रात्री आपण पाहिलं होतं, दुसरी रात्र गाजवली होती ती चिर्ले संघाच्या बाजूनं. त्यानंतर सुपर 10 मध्ये मी म्हणेन 2 संघ पोहोचलेत. एक असेल तो संदेश पाटील यांचा बोरले संघ, तर दुसरा संघ आपण आज बघितला तो अतुल बोईर यांचा मानसी स्पोर्ट्स देरवली संघ. यांच्यामध्ये आपण पाहणार आहोत एक मोठी लढत सुपर 5 मध्ये पोहोचण्यासाठी. सध्या तरी ते 2 संघ सुपर 10 मध्ये पोहोचलेत, परंतु पाहूयात आता मात्र सुपर 5 मध्ये पोहोचण्यासाठी तिसरा संघ कोणता सज्ज होणार. एका बाजूला आपण पाहणार आहोत I11 कोण, तर दुसऱ्या बाजूला पिरकोन 11 पिरकोन. या 2 संघामध्ये एक चुरशीची लढत नक्कीच पाहायला मिळेल. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं 26 धाबांचा पाठलाग करायचा होता आणि तो पाठलाग मात्र सहजतेने केला होता तो पिरकोन संघानं हरिग्राम संघाविरुद्ध. परंतु या सामन्यात थोडस आता मात्र परिस्थिती बदलली आहे. या सामन्यात 34 धाबा जमा केल्यात त्या कोण संघानं आणि 35 धाबांचा पाठलाग करायचा आहे. याच 35 धाबांचा पाठलाग करत असताना कोण संघानं तो सामना जिंकला होता. आपण पाहिलं होतं एका धाब्यानं तो सामना जिंकला होता. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं. बघूयात सुपर 5 मध्ये कोणता संघ सज्ज होईल, कोणता संघ या ठिकाणी सुपर 5 मध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करेल. या ठिकाणी सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलंय. जबरदस्त या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळतंय, कारण आपण बघतोय 18 चेंडू आणि प्रत्येक चेंडूवर मी म्हणेन की दुहेरी धाबांची नक्कीच गरज असणार आहे. 18 चेंडू 35 धाबांची गरज. बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी आपण बघतोय, बरेचसे चाहते या संघांचे, बरेचसे फॅन फॉलोअर्स या खेळाडूंचे आपल्याला पाहायला मिळतात. सगळेजण वाट बघतात की त्यांचा संघ पोहोचला पाहिजे सुपर 5 मध्ये. नक्कीच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कोण अक्षय घरत यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी आता मात्र पारितोषिक या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे. तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी अक्षय घरत यांच्याकडून देण्यात येईल. बघूयात या ठिकाणी आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात याला महत्व नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी असतील त्याला खऱ्या अर्थानं महत्व आहे. तुम्ही तुमच्या पाठीराख्यांना आनंदी कराल का, तुम्ही तुमच्या गावाला आनंदी कराल का, सुपर 5 मध्ये पोहोचण्यासाठी ही शर्यत जिंकाल का. बघूयात पहिल्या चेंडूवर रागात केला होता, 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे कॉलिंग केलं नाही अक्षय गातारेनं आणि इथे मिळतंय जीवनदान. मी म्हणेन विनंती असेल स्टेजवरून करू नका, कारण आम्हाला पण माहिती आहे तुमचा आनंद आम्ही समजू शकतो, परंतु नाही तुम्ही बोमला ना, तुम्ही प्रेक्षकांच्या मध्ये जाऊन करू शकता, कारण स्टेजवरून थोडंसं वेगळं वाटतं मित्रांनो, कारण तुमचा आनंद आम्ही पण समजू शकतो. तर 2 धाबा दुहेरी धाबाने या ठिकाणी जीवनदानाचा फायदा उचललाय. आपण पाहिलं होतं, असं वाटलं होतं हा झेल अक्षय गातारेच्या हातामध्ये पडला, परंतु कॉलिंग 3 धाबा 3 रे 3
स्कोरर 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. तिहेरीने या ठिकाणी स्वतःचं आणि संघाचं खातं कंप्लीट केलंय. बघूयात या ठिकाणी 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा यावेळेस स्टँडर्ड डिलिव्हर, चेंडूला फेकून दिलाय सरळ वावराच्या बाहेर, जातोय षटकार. जबरदस्त सुरुवात, जबरदस्त या ठिकाणी इनिंग आता मात्र पाहायला मिळते. काय दमदार असं वाटलं होतं की पहिल्या चेंडूवर आकाश म्हात्रेनं पहिल्या चेंडूवर संधी निर्माण करून दिली होती कोण संघाच्या बाजूनं, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. कॉलिंग मध्ये या ठिकाणी उशीर झाला आणि तिथे मात्र जीवनदान मिळालं. पहिल्या चेंडूवर आल्या धावा 3. त्यानंतर आलेला फलंदाज आदेश मोकलनं या ठिकाणी आपण बघतोय स्वतःचं खातं ओपन केलं ते षटकारानं. जबरदस्त जबरदस्त, काय जबरदस्त कवडराव या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सरळ सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे. आणि जबरदस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय एक इनिंग या ठिकाणी आपण पाहतोय. कोण संघ थोडासा विचार या ठिकाणी आपण बघतो, कधी कधी काही गोष्टी आपल्या बाजूने होत नसतात परंतु त्या करायच्या असतात. थोडासा या ठिकाणी स्वतःसाठी वेळ द्यावा लागतो त्यासाठी. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय पिरकोन 11 पिरकोन संघ काय दमदार सुरुवात, काय आगाज केलाय तर पहिल्या षटकामध्ये. आणि एकूणच आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये धावा जमा झाल्या त्या आतापर्यंत 13. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा यावेळेस मात्र हा चेंडूला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय कपिल देव स्टाईलनं. काय जबरदस्त, टाळ्या झाल्या पाहिजेत. फलंदाज मात्र बाद. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त क्रिकेट. दोन्ही संघाचे चाहते टेन्शन मध्ये. कधी कोण संघाचे चाहते जल्लोष करतात तर कधी पिरकोन संघाचे चाहते जल्लोष करतात. कारण आपण बघतोय क्रिकेट आहे मित्रांनो, आणि क्रिकेट म्हटलं की गावासाठीचं क्रिकेट खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर एक जबरदस्त क्रिकेट असतं. कारण आपण एक जुने दिवस आठवायला गेलो तर घड्याळ प्रत्येकाकडेच नसायचं आणि त्यावेळेस मात्र वेळ सगळ्यांच्याकडे असायची. आजकाल बघायला गेलं तर घड्याळ सगळ्यांच्याकडे परंतु वेळ कुणाकडेच नसतो. परंतु तुमच्यासाठी या खेळाडूंसाठी हे गावातील सगळे प्रेक्षक वेळ काढून येतात आणि त्यांच्या आनंदासाठी मात्र तुम्हाला खेळायचं आहे. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय एक चांगला खेळ दोनही संघ आपल्या गावासाठी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभ गावण यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. नक्कीच ग्रामपंचायत सदस्य निखिल गावण पिरकोन ग्रामपंचायतीचे त्यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. नक्कीच मी विनंती करेन या ठिकाणी आपण मंचावर आदरणीय ग्रामपंचायत सदस्य निखिलजी आपल्याला विनंती असेल की आपण यायचंय. इथे मात्र पाहतोय आपण चेंडू जाईल गोळीच्या वेगानं सीमा पार, चौकार. पहिलं षटक काय या ठिकाणी मागडं षटक ठरलंय आकाशचं. कारण आपण बघितलं असेल पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा या ठिकाणी खर्ची झाल्या. असं वाटलं होतं की पहिलं षटक कमी धावा देणारा षटक असेल परंतु या ठिकाणी विचार करण्यास भाग पडलाय. टेन्शन नक्कीच वाढलं असेल ते I11 कोण या संघाचं. पिरकोन 11 पिरकोन संघानं नक्कीच मी विनंती करेन या ठिकाणी निखिल गावण ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांना विनंती असेल या आपण मंचावर आपलं मनापासून स्वागत. आपण नितीन गावण
नक्कीच इथे मात्र काय करून बसला हा खेळाडू. पारितोषिक लावलं होतं परंतु ते पारितोषिक या ठिकाणी महागडं ठरलं. नवीन फलंदाज विशाल गाभण पहिला गडीबाज, माफ करा दुसरा गडीबाज झालाय. 18 या धावसंख्येवरती पहिलं या ठिकाणी आपण बघतोय अनिकेतनं आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय. गरज होती धाबा वाचवायची कारण शेवटच्या षटकामध्ये जितक्या जास्तीत जास्त धाबा शिल्लक राहतील तितकी मी म्हणेन चान्सेस असेल तो सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा. कारण आपण बघतोय पिरकोन संघाच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच हल्ला चढवला आणि त्या हल्ल्यामध्ये त्याने आपल्या बाजूने सामना करायचा नक्कीच पुरेपूर प्रयत्न केलाय. परंतु बघूयात शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 11 आणि गरज असेल ती 17 धाबांची. 11 चेंडू 17 धावा. सामना तसा पाहायला गेलं तर नक्कीच सोपा वाटत असेल परंतु 1-2 मोठे स्ट्रोक्स हा सामना सोपा करून देऊ शकतात पिरकोन संघाला. परंतु 1-2 विकेट जर का आल्या तर कोण संघ हा सामना आपल्या बाजूने झुकवण्याची ताकद दाखवू शकतो. परंतु पाहूयात अनिकेत मात्रनं स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतलाय. नक्कीच काही त्याचा विचार असेल परंतु तो विचार काय असेल तो प्रेक्षकांना बघणं नक्कीच मनोरंजक असेल. परंतु बघूयात सद्यस्थितीला पहिल्या चेंडूवर मिळवलेली विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. जोडी फोडण्यासाठी प्रयत्न केला होता त्यानं आणि तोच यशस्वी झालाय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 11 आणि गरज असेल ती 17 धाबांची. विशाल गाभण नवीन फलंदाज ऑन द स्ट्राइक पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राइक एंडला आपण बघतोय या ठिकाणी तेजस पाटील सलामीचा हा फलंदाज नॉन स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. पिरकोन संघाची ही जोडी इथे मात्र जबरदस्त तडाखा लावलाय. चेंडूला फेकून दिलाय. इट्स अ लॉंग ह्यूज 6. जबरदस्त इनिंग या ठिकाणी पाहायला मिळते. आता मात्र कोण संघाचं टेन्शन वाढलं असेल. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या 18. नंतर मात्र काय करायचं या इराद्यानं मात्र अनिकेत मात्रनं गोलंदाजी घेतली होती. पहिल्या चेंडूवर भलेही विकेट मिळाली असेल परंतु पुन्हा एकदा दमदार ऍक्शन मध्ये या ठिकाणी कमबॅक केलाय. ते पिरकोन संघाच्या या फलंदाजानं आल्या त्यानं या ठिकाणी आपण पाहिलं षटकार खेचलाय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र पाहायला मिळतंय चेंडू जाईल दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न धोका होऊ शकतो परंतु इथे मात्र स्वतःला सावरलंय आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका धाब्याने आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 25 आणि आता मात्र शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 9 आणि गरज असेल ती 10 धाबांची. 9 चेंडू 10 धाबा. 9 चेंडू 10 धाबा. प्रत्येक वेळेस तुमची परिस्थिती तुमच्या बाजूने असेल असं नाही. कधी कधी तुम्हाला प्रयत्न आपले करावे लागतात परंतु बघूयात पुन्हा एकदा यावेळेस मात्र आलेला हा स्ट्रोक्स. यावेळेस आपण बघतोय चेंडू येईल सरळ. श्री गणेश करतोय षटकार. निकेत मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं कमबॅक इथे मात्र फलंदाजाला बाधून तंबूत परतावं लागेल. थँक्यू डीजे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 7 गरज असेल ती तब्बल 4 धावांची.
हा चेंडू जर का निर्धाव टाकला तर शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतो हा सामना। कारण आपण बघितलं होतं या मैदानाचं हे असं आहे, या मैदानावर बरेचसे करिश्मे असे झालेत की शेवटच्या षटकामध्ये काही घडलेत। शेवटच्या षटकामध्ये आपण बघितलं असेल तर 6 चेंडूंमागे 30 धावा देखील जमा झाल्यात आणि शेवटच्या 6 चेंडूवर 4 धावा देखील करू दिल्या नाहीत। तर बघूयात शेवटचा चेंडू मात्र 7 चेंडू शिल्लक असतील आणि गरज असेल ती तब्बल 4 धावांची। हा चेंडू जर का निर्धाव टाकला तर शेवटच्या षटकामध्ये हा सामना जाईल। प्रेक्षकांना विनंती असेल पिरकोन संघाच्या की प्लीज थोडंसं मागे यायचंय, विनंती असेल। आणि इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी विकेट गमावली जाते ती पिरकोन संघाची। विनंती असेल नक्कीच नाना मस्कर यांच्याकडून काना मस्कर यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयांची देणगी देण्यात आली या स्पर्धेसाठी। त्यानंतर आमचे धोंडू बाळू गायकर यांच्या वतीने कैलासवासी धोंडू बाळू गायकर यांच्या स्मरणार्थ 1000 रुपयांची या ठिकाणी देणगी देण्यात आले। दोनही दानशूर नेत्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतोय। इथे मात्र आपण पाहतोय शेवटचे 6 चेंडू कोणत्या पद्धतीने वापरले जातील, कारण आपण बघतोय या ठिकाणी एक चांगला गोलंदाज तुमच्या संघाला परत आणू शकतो, एक चांगला गोलंदाज तुमच्या संघाला विजयी करू शकतो, हे दाखवून देण्याची गरज आली आहे। परंतु बघूया सामना सोपा झालाय तो पिरकोन संघासाठी, कारण आपण पाहतोय 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे। हा सामना सोपा असेल की नसेल ते येणारा काळ सांगेल, परंतु सद्यस्थितीला झाले सगळे 6 चेंडू आणि 4 धाबांची गरज। बघूयात कोणता गोलंदाज या ठिकाणी वापरण्यात येतोय। गोलंदाज असेल तो नितीन म्हात्रे, ज्या नितीन म्हात्रेनं आपण बघितलं होतं मागचा सामना जिंकून दिला होता। प्रेक्षकांना विनंती असेल आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जाऊ नका प्लीज, विनंती असेल। एवढं तुम्ही चांगलं सपोर्ट केलं, एवढं तुम्ही चांगलं सहकार्य केलं, तुमच्या डगआउटच्या बाजूला व्हा थोडंसं, विनंती असेल। तर शेवटचे 6 चेंडू बघूयात नितीन म्हात्रेच्या हातामध्ये शेवटचे 6 चेंडू पाहायला मिळतात। 4 धाबांची गरज असेल आणि या 4 धाबा पूर्ण करण्यासाठी आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील। 6 चेंडू 4 धाबा, काय घडेल? सामना सोपा जरी वाटत असेल तरी आणि इथे मात्र अक्षय गातारेनं हा चेंडू दिलाय सोडून आणि हा सामना जिंकलाय तो पिरकोन 11 पिरकोन संघानं जबरदस्त पद्धतीनं। आणि स्वतःला कधी ठरला या सामन्याचा सामनावीर। जबरदस्त या ठिकाणी अष्टपैलू कामगिरी त्याने दाखवली आणि नक्कीच विशाल बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये आपण बघतोय। या ठिकाणी मी विनंती करेन आमचे पिरकोन ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य निखिल शेट